अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, मी देण्याची आवश्यकता नाही. मी काय सांगितलं की अशा किरकोळ आरोपांना मी बेग घालत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील, त्यांनाच विचारा. ज्यांचं लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी डिपॉझिट घालवलं आणि ज्यांचं लोकसभेत डिपॉझिट गेलं त्यांच्या वक्तव्याला सुद्धा मी पण गांभीर्यानं घेत नाही. जर त्यांनी उद्या माझ्यावर आरोप केले तर माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. नाही, पण कधीतरी आपण म्हटलं की राजू शेट्टी हे माझे गुरु आहेत. मी असं कधीच म्हटलो नाही. माझं एक स्टेटमेंट दाखवा आतापर्यंत. राजू शेट्टी माझे गुरु याचं असं मी कधी म्हटलो नाही. स्वर्गीय शरद जोशी आमचे गुरु आहेत. कारण मी 11वी-12वीला असताना मी स्वर्गीय शरद जोशींच्या संपर्कात आलो आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या अनेक शिबिरांमधला मी विद्यार्थी आहे. त्यामुळे शेतकरी चळवळीतले आमचे गुरु हे स्वर्गीय शरद जोशी आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.